वॉकआउट केला, नौ सांसदांनी वॉकआउट केला, मुसलमानों से वोट मांगा और जब मुसलमानों की बात हुई तो ये शांति से भाग गए। ये गद्दार है, ये गद्दार है, ये गद्दार है, ये गद्दार है। महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। नमस्कार, मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज्य लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो। प्रेक्षको, आजचा मुद्दा आपला आहे उद्धव ठाकरे यांना जनता गद्दार का म्हणू लागली, याचंच आपण थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत। प्रेक्षको, उद्धव ठाकरे यांनी बीजेपी सोबत असणारी युती 2019 साली मोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या समवेत त्यांनी सरकार बनवलं। सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले, परंतु उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास कुठेतरी सोडताना दिसत होते। हिंदुत्व हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामधलं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे जे वाक्य होतं, हे वाक्य उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सोबत होतं। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत सत्ता करण्यामुळं त्यांना आपल्या भाषणातलं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे शब्द त्यांना काढावे लागले। तो ठाकरेपणा त्यांच्या भाषणाला शोभत होता, हे त्यांनी काढलं आणि देशामध्ये आम्हीच आता मुसलमानांचे तारणहार असा त्यांनी सांगण्याचा एक डावपेच आखला। मोदी सरकार हे मुसलमानांचे कायदे सर्व म्हणजे 3 तलाक असेल, अनेक प्रकारचे मुसलमानांचे वक्फ बोर्डाचे कायदा असेल, हे मोदी सरकारवरती आल्यावरती सर्व मोडीत काढेल अशा प्रकारचा एक नेरेटिव्ह सेट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये ते सक्सेस झाले। परंतु ज्या मुसलमानांच्या मतावरती उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार निवडून आले, ते आता कुठेतरी उलटताना दिसत आहेत। कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांनी ज्या वेळेला वक्फ बोर्डाच्या बिल हे संसदेमध्ये आलं, त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार हे पळून गेले असं मुसलमानांचा आरोप आहे आणि ते असं सांगतायत की आमच्या मतावरती उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार निवडून आले। ते ठासून सांगतायत, कारण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निवडून दिलाय। त्यांना असं वाटलं असेल की उद्धव ठाकरे हे सेक्युलर झालेत, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या सोबत राष्ट्रवादीच्या सोबत राहून हे मुसलमानांच्या सोबत असतील। बाबांनो, तसं नाही। उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत। त्यांना बाळासाहेबांची साथ लाभलेली आहे आणि बाळासाहेबांचा असणारा कडवट हिंदुत्वपणा हे त्यांच्या DNA मध्ये भिनलेला आहे। तुम्ही भाषणामध्ये ऐकत असाल की अब्दालांची अवलादी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढू, त्यांना दुसऱ्या समाजातलं कोण दिसत नाही का? तसं नाही। त्यांच्या DNA मध्ये कट्टर हिंदुत्वाचा बाणा हा रुजलेला आहे। त्यामुळे त्यांना अफजल खानाशिवाय आणि अब्दालीशिवाय त्यांना दिसणार नाही, कारण त्यांच्या वरती संस्कार हे बाळासाहेबांचे झालेले आहेत। त्यामुळे ते कदापि त्यांचं हिंदुत्व हे विसरण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते विसरू शकत नाहीत। हा, संजय राऊतांनी 2019 मध्ये शिवसेना का मुख्यमंत्री बनेगा, शिवसेना का मुख्यमंत्री बनेगा ते त्यांनी करून दाखवलं। परंतु शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्यानंतर पक्षाची झालेली फूट, उद्धव ठाकरे हे तसं पाहिलं तर त्यांना एक मोठा लॉस या संजय राऊतांमुळे झालेला आहे। एकतर पक्ष फुटला, 19 खासदार बीजेपी सोबत निवडून आले होते, ते आता फक्त 9 खासदार त्यांना घेऊन बसलेला आहे। हा उद्धव ठाकरेंचा लॉस आहे। त्यांना वाटलं त्यांचा फायदा, उद्धव ठाकरेंचा फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला। कडवट शिवसैनिकांनी बिचाऱ्यांनी मतदान काँग्रेसला आणि राष्ट्रवादी भरभरून केलं, परंतु काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेला मतदान केलं का नाही, हा संशोधनाचा प्रश्न आहे। मला सांगा, एवढ्या मोठ्या ताकदीमध्ये उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होते। महाराष्ट्रामध्ये फिरत असताना असं वाटत होतं की उद्धव ठाकरे यांचंच खासदार जास्त निवडून येतील, परंतु तसं न होता काँग्रेस राष्ट्रवादी यांनी भरभरून मतं घेतली उद्धव ठाकरे।
आणि उद्धव ठाकरेंना फक्त 22 वरून 19 वरून 9 वरती यावं लागलं. येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांना मुसलमानांची मतं मिळणार नाहीत, कारण त्यांनी मुसलमानांची विश्वासार्हता आता गमावून बसलेला आहे. आणि मी तुम्हाला ते सांगू शकतो, जे मुस्लिम बांधव ह्या स्वराज लाईव्ह चॅनलवरती जे बघत असतील त्यांना ते सांगतो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते चिरंजीव आहेत. वयाच्या 50 वर्षापर्यंत त्यांना बाळासाहेबांचं बाळकडू हे त्यांना मिळालं असतं. त्यामुळे त्यांच्या रक्तातला DNA हा कडवट हिंदुत्वपणाचा आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये अफजल खानाचा पोटला फाडू, अफजलांची अवलादी, शहांच्या अवलादी हे चित्र त्यांचं जाणून बुजून त्यांच्या मनातलं हे बाहेर येत असतं. त्यामुळे मुसलमानांनी ठरवा की बाबा हे सेक्युलर झालेले मुसलमान सम्राट हे खरंच आपले आहेत का? उद्धव ठाकरेंना जनता गद्दार का म्हणू लागली? वॉकआउट केला, 9 सांसदांनी वॉकआउट केला. मुसलमानों ने मस्जिद से काम किया, मदरसों से काम. आज वही मस्जिद और मदरसों की जमीन छीनी जा रही है और ये संसद से भाग गए. ये सेकुलरिज्म वॉकआउट केला, 9 सांसदांनी सेकुलरिज्म का चोला पहनकर मुसलमानों से वोट मांगा. और जब मुसलमानों की बात हुई तो ये संसद से भाग गए. ये गद्दार है, ये गद्दार है, ये गद्दार है. मुसलमानों का वोट लिया, मुसलमानों का इस्तेमाल किया. पाहिलं, उद्धव ठाकरे यांना एका मुस्लिम बांधवाने गद्दार असा शब्द उल्लेख केलेला आहे. एवढंच नाही तर आमच्याच मतावरती, आमच्या जीवावरती तुमचे 9 खासदार निवडून आले आणि वक्फ बोर्डाच्या वेळी, बिलाच्या वेळी तुमचे 9 खासदार पळून गेले असा त्यांचा आरोप आहे. तर आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं ते खाली कमेंट करून कळवा. धन्यवाद. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.